नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांमध्ये या ठिकाणी यांच्या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक यांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ब संवर्गातील या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये 792 जागांची पदवी असणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा यांच्यामार्फत या ठिकाणी शासकीय महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालय यांच्यामध्ये विविध विषयाकरता या ठिकाणी प्राध्यापकांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 792 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिले असणार आहेत विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब 716 पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला बधिरकरण शास्त्र यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 67 जागा असणार आहेत. क्षयकिरण शास्त्रासाठी 78 जागा असणार आहेत. त्वचारोग व गुप्तर यासाठी 11 जागांची पदवी असणार आहे. त्याचबरोबर मनोविकृतीशास्त्र यासाठी 8 जागांची पदभरती असणार आहेत. औषधशास्त्रासाठी मित्रांनो 12 जागांची पदभरती असणार आहेत. नेत्रचिकित्सासाठी 24 जागांची पदवी असणार आहेत. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रासाठी 83 जागांची पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर कान नाक घसा शास्त्रासाठी मित्रांनो तुम्हाला 17 जागांची पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर शरीर रचनाशास्त्रासाठी 46 पदभरती असणार आहे. यामध्ये शरीर क्रियाशास्त्रासाठी 32 जागा असणार आहेत. ICU औषध वैद्यकीय शास्त्रासाठी 13 जागांची पदभरती असणार आहेत. न्याय वैद्यकीय शास्त्रासाठी 29 जागांची पदभरती असणार आहेत. आणि अस्थित व्यंगोपचार शास्त्रासाठी 15 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर औषध वैद्यकीय शास्त्रासाठी 50 जागांची पदभरती असणार आहेत. विकृती शास्त्रासाठी मित्रांनो तुम्हाला 48 जागा, जीवरसायनशास्त्रासाठी 38 जागा, रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्रासाठी 32 जागा, जीवसूक्ष्मशास्त्री 23 जागा, बालरोग चिकित्सकसाठी 16 जागा, क्षयकिरण उपरोक्तसाठी 7 जागा, शल्य चिकित्सकसाठी 64 जागांची पदभरती असणार आहेत. आणि पुढचं क्षयकिरण शास्त्रोत्सव या ठिकाणी 2 जागांची पदभरती असणार आहेत. पुढच्या एक विषयाकरता सहाय्यक प्राध्यापक गट ब 76 जागा असणार आहेत. ह्याचं मित्रांनो अति रक्तस्रावशास्त्र 1 जागा, जठरशास्त्रासाठी 4 जागा, हृदयरोगशास्त्रासाठी 7 जागा, वर्ग चिकित्सेसाठी 10 जागा, संपर्क घटक शल्य चिकित्सकासाठी 8 जागा, मज्जातंतू चिकित्सकासाठी 9 जागा, मूत्राशय चिकित्सकासाठी 6 जागा, मज्जातंतू चिकित्सकासाठी 9 जागा, नवजात शिशुविहारासाठी 9 जागा आणि हृदयवाहिका व उपरोक्त चिकित्सक क्षेत्रासाठी 13 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत. अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड मिमप्र SCBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू अनाथ दिव्यांगाचं आरक्षण असणार आहेत. हे कॅटेगरीनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या जागा तुमच्या असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज मित्रांनो तुम्हाला 29 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत तुम्ही भरायचे आहेत. ऑनलाईन पेमेंट मित्रांनो 19 एप्रिलपर्यंत तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर स्टेट बँक चलनाद्वारे ते 21 एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता. आणि चलनाद्वारे परिशोध शुल्क मित्रांनो तुम्हाला 22 मेपर्यंत तुम्ही करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा भरवायची हे आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्र शासनानुसार सर्व आरक्षण तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये खेळाडूंचं आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथांचं आरक्षण हे सर्व आरक्षण असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो वेतन असणार मित्रांनो 57,700 ह्यासाठी वेतन असणार मित्रांनो तुम्हाला 57,700 ते 82,200 दरम्यान पे स्केल असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो वय असणार 19 ते 40 वर्षे अप्लाय करू शकता. कास्टसाठी 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या ठिकाणी वेगवेगळे जे घटक असतात त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त देण्यात आले आहेत. ह्यासाठी मित्रांनो बरेचसे MD MS DNB किंवा जे स्पेशलायझेशन असतं काही विषयामध्ये हे ठिकाणी तुमचं चालू शकतं. तर काही ना या ठिकाणी 1 ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तुमचा या ठिकाणी अनुभव लागणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची या ठिकाणी शैक्षणिक अर्हता ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया ही शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा जे घटक असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी पात्र उमेदवारांची यादी असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे मेरिट लिस्टद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची एक निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्ममध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. यामध्ये नावाचा अर्जाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या मागास, वैध नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू कॅटेगरी जी असेल ती SSC, मराठी भाषेचं नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विथ अनुभव, अर्ज दावर केल्यानंतर प्रशासकीय शर्ती, राज्य किंवा शासनाचा कर्मचारी असतात त्याचं वयोमर्यादा, वैद्यकीय शिक्षण महामंडळाचं रजिस्ट्रेशन असे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF मध्ये अपलोड
करायची आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल mpconline.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहेत। पहिली पोस्ट आहे विविध विषयातील सह प्राध्यापक, ह्यासाठी ओपनसाठी 719, कास्टसाठी 449 आणि विविध विषयातील अतिविशेष सहाय्यक यासाठी गट ब 394, ओपनसाठी आणि कास्टसाठी 294 फी असणार आहे। ही फी मित्रांनो तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही पेमेंट करू शकता किंवा चलनाद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। ओके, तर ही तुम्ही आता MPSC मार्फत या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।